नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप कालचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला असेल आणि आज आपण परत नवीन कन्सेप्ट मध्ये जनरल नवीन कन्सेप्ट जो आहे तर तो घेऊन येणार आहे. कन्सेप्टचं नाव आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी. नाउ व्हॉट इज मीन बाय आयोनायझेशन एन्थॅल्पी? द एनर्जी required to remove loosely bounded electron to an isolated atom. हे बघा, आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय? द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन टू अन आयसोलेटेड ॲटम. जनरली जर तुम्ही नॉर्मल सेंटेन्स मध्ये जर प्रॉपरली बघितलं तर आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय? द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन, ओके, किंवा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. मग आता आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे तर ती आपण बघू पिरियड मध्ये काय होईल आणि ग्रुपमध्ये. सगळ्यात फर्स्ट आपण बघू ग्रुपमध्ये बघा, आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे तर ती आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करते. मग जसं जसं नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होतील तसं तसं त्या ठिकाणी डिस्टन्स जे आहे तर ते इन्क्रीज होणार आहे आणि इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार आहे. देअरफोर टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन easily remove. Okay, therefore top to bottom ionization enthalpy decreases. Ionization enthalpy from top to bottom decreases. Okay, simple है. Lithium atomic number 3 जनरली त्या ठिकाणी 1s2 2s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार. जसं जसं नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होणार तसं तसं इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार आहे. म्हणून टॉप टू बॉटम त्या ठिकाणी नंबर ऑफ टॉप टू बॉटम जनरली जी एनर्जी आहे तर ती कमी लागेल टू रिमूव्ह आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. ओके, नेक्स्ट आपण बघू पिरियड मध्ये.